डोंबिवलीतल्या फडके रोडवर साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडवा उत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे कलाकारांचा सहभाग। मराठी चित्रपट, नाटक तथा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अनेक कलाकार या सोहळ्यात सहभागी होतात। या कलाकारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। गुढीपाडवा म्हटलं तर नवचैतन्याची सकाळ आली। गुढीपाडवा म्हटलं तर हिंदू नववर्षाची सुरुवात या दिवशी होते आणि याच नववर्षाच्या स्वागतासाठी डोंबिवलीकर सज्ज झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत कलाकार देखील आहेत आणि कलाकार देखील या शोभायात्रेमध्ये मोठ्या उत्साहात आणि मोठ्या आनंदाने या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। हास्य जत्रेतले चेतना भट माझ्यासोबत आहे। चेतना, कसा आनंद आहे? कारण डोंबिवलीकरच म्हणावं लागेल तुला, कारण डोंबिवलीमधूनच सुरुवात झालेली आहे आणि कशा प्रकारे उत्साह आहे? डोंबिवलीकरांचा उत्साह पाहून काय वाटतं? इथला उत्साह एक वेगळाच असतो आणि आज पहिल्या दिवशी वर्षाच्या तर खूपच उत्साह असतो, खूप जोश असतो सगळ्यांमध्ये। लहान मुलांपासून सगळे म्हातारी माणसंसुद्धा, म्हणजे त्यांना म्हातारासुद्धा म्हणायचं का नाही हा प्रश्न पडतो, एवढा सगळ्यांमध्ये उत्साह असतो। मी पहिले तरुणच आहे, फक्त तुम्ही मात्र म्हणता प्रत्येक वेळी। कसं आहे तुम्हाला सांगतो की तरुण मनानं असावं लागतो, शरीराने वयाने असं नसतं। आणि मुळात आज गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा। मी डोंबिवलीकर आहे तर मला नेहमी अभिमान आहे। मी हा डोंबिवलीमध्ये दरवर्षी सालाबादप्रमाणे कुठलाही सण असू दे, आपला जो हिंदू संस्कृतीचा जो सण आहे कुठलाही, तो फार मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। आज गुढीपाडवा आहे तर तुम्हाला सांगतो इतकी मजा आहे। बँड पथक, ढोल ताशे, रथ, मिरवणूक, कारण नवीन नवीन देखावे आज ह्या यात्रेत सहभागी झालेले आहेत। इथे ना वेगवेगळ्या प्रांताचे, वेगवेगळ्या भाषेचे, जाती धर्माचे सगळे लोक एकवटतात। अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळे उत्साहाने येतात, इतके छान तयार होतात। आणि इथल्या शोभायात्रेमध्ये ना इतकं युनिक आहे की प्रत्येक संस्कृती आपल्याला बघायला मिळते आणि इतकं छान वाटतं, इतकं मस्त वाटतं इकडे येऊन ना। आणि हीच पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आम्ही हास्य जत्रेमध्ये जाणार आहोत आणि खूप छान छान स्किट आणि परफॉर्मन्स करणार आहोत। एकंदरीत पाहायचं झालं तर हा कलाकारांचाच उत्साह नाहीये, हा डोंबिवलीकरांचा देखील अशाच प्रकारचा उत्साह या डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतोय।